राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण संत तुकाराम महाराज की जय। अश्रद्धानां पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमाने वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी। पाहे दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची आपदरा आड त्या वेरून गोचीडा शुद्ध काय घेती का कमल कंदाळी दरदुरी नांदर मुकलेकेची घरी पराग सेवी जे भ्रमरी जवता चिकलूची उडे काने देवाचे परिवरी लोह्या तुल्या सहस्रवरी ते तबैसोनी उपवास करी दरिद्री जैसा तैसा हृदयामध्ये निरामो असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी कामोष्यावरी। अश्रद्धानां पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमाने वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी। प्रस्तुत धामामध्ये दुःखद अंतर होते ते ज्ञानी होते। या पृथ्वीला काय द्यायचं हे त्यांना माहित होतं नाही का। त्यांनी या पृथ्वीला आरोग्य दिलं, त्यांनी काय घाण केली। आता आपण काहीच देऊ शकत नाही, उलट आपल्यालाच धोक्याला आपण आयुष्य जगत आहोत। पण असो या लोकांचा संपर्क, या लोकांचा स्पर्श, या लोकांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला हे आपलं परम भाग्य आहे। म्हणून सांगितलं देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना म्हणून धनंजया जियापरी कालाला तिचे लिहिले न मोडेगा काही केले काय गोरेपण धुतले पेटवलेले। मला वाटतं 92 वर्ष म्हणजे जिंकून गेले त्या नाही का। डोक्यावर पदर आहे, शब्दांची कदर आहे, माणसांचा आदर आहे। डोक्यावर पदर घेणाऱ्या बाया आता अजून 10 वर्षांना दिसणार। 90-100ची पिढी चालली जात आहे की नाही। टोपीवाली, धोतरवाली, पांढऱ्या कपड्यातली माणसं अजून दिसत आहेत नाही का। एक 10-20 वर्षाने ही पिढी संपल्याच्या नंतर भारताचं चित्र नक्कीच वेगळं असणार। आपल्याला सर्च करावं लागेल जुना भारत नाही का। पण जुना भारत पाहत असताना आपल्याला फक्त डोळ्यात पाणी येणार आहे। म्हणून आहे तोपर्यंत त्यांची संधी घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या। या दशक्रिया सुद्धा नसणार आहे, प्रवचन नसणार आहे का समजणारच नाही ना। पुढची पिढी इंग्लिश मिडियमची येणार आहे, ते म्हणतील हे काय बोलतात ते कळणार। पहा ना कुठून कुठून माणसं येतात का उतराय होण्यासाठी। धर्म जाणणारा एकमेव देश आहे ज्याचं नाव भारत आहे। संस्कार जाणणारा एकमेव देश आहे ज्याचं नाव भारत आहे। आई वडिलांना सांभाळणारा एकमेव देश आहे ज्याचं नाव भारत आहे। मुलांवर शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचा जीव ओवाळून टाकणारी आई बाप फक्त भारतात आहे, कुठंच नाही। तुमचं तुम्ही बघा, भेटायला यायला सुद्धा वेळ काढायला लागते परदेशात। मुलांना आई वडिलांना भेटायला ते टायमिंग घेत आहेत, जसं आपण डॉक्टरचा टायमिंग घेतो। पण तसं इथं नाही, कधी तुमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत ज्यांचं नाव आई बाप आहे। इथंच फक्त आई बाप आहे। आई बाप परदेशात नाही, तिकडे मम्मी पप्पा आहे, ती इकडे सरत आले आता। आणि आपण या सगळ्या गोष्टींना मुकत चाललो नाही का। म्हणून म्हटले काय केलं पाहिजे, काय संस्कार आहेत, काय संस्कृती आहे, काय दृढनिश्चय आहे, काय वैराग्य आहे, काय तपश्चर्या आहे, काय या भूमीचे मार्दव सांगले कोंबांची लवलव नाना आचार्य सोकुलीनाचे रेड्यांची सुद्धा प्रतिमा आमच्या देवळात आहे नाही का। माणसांचं तर राहू द्या, देवांचं तर राहू द्या, पण कासवाची सुद्धा पूजा करणारा देश आहे नाही का। एका बैलानं शंकराची संगत केली आणि तो नंदी झाला, विचार करा। एका रेड्यानं माऊलींच्या सांगितलं आलं तो रेडेश्वर झाला नाही का, शंकराचा अवतार झाला। या सगळ्या गोष्टींना फक्त भारत पुरावा आहे, दुसरे देश नाही आहे। म्हणून देहाच्या गावाला जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना म्हणून धनंजया जियापरी कालाला तिचे लिहिले न मोडेगा काही केले काय गोरेपण धुतले पेटवलेले। शरीराचं आयुष्य 100 वर्षाचं दिलेलं आहे माणसाच्या शरीरात, त्याच्याकरता पुरावे आहेत आमच्याकडे। अल्पायुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पायदा। सगळ्यांनी आपापल्या मनाला विचार करा। 100 वर्षाचं बॉन्ड पेपर लिहून दिलाय देवाने आपल्याला। यांना 92 वर्ष मिळालं, आपल्याला मिळणार आहे का हा विचार करा। 100 वर्षाचं आयुष्य शरीराला आहे, पण डोळ्याला 40 वर्षाचं आयुष्य आहे। 40शी लागली एकदा वय की चष्मा लागलाच पाहिजे।
तुम्ही काही वाचा नका वाचू, पण चष्मा हा डोळ्याला लागणार. 40 वय डोळ्याचं सांगितलंय, 55 वर्ष कानाचं सांगितलंय. कानाने 55 वर्ष एवढं बारीक ऐकायला येत नाही. माणसं म्हणतात काय बोलला मला ऐकायला आलं. 55 वर्ष पहा बरं का. या हाताला 70 वर्षाचं आयुष्य आहे. हे आपले भाऊ आहे, भाऊ शरीरातून बाहेर आलेले हे सख्खे भाऊ आहेत आपले, म्हणून याचं नाव भाऊ आहे. भाऊ संस्कृत शब्द आहे, देववाणी आहे. ते हा 70 वर्ष असे करतात. माणसं म्हणतात म्हाताऱ्याला भाजल कब्दल, आपले ना 70 का करतात विचार कर. पायाचं आयुष्य 65 वर्षाचं आहे, कारण पाय आपले मित्र आहेत. मित्र ते पाय सुद्धा उजवा उचललं तर डावा उचलत नाही. खुबा दुखतोय, गुडघा दुखतोय, बरोबर आहे ना. आता 90% लोकांची ऑपरेशन चालू झाली गुडघ्यांची. म्हणजे याचा आता आपण नकली जीवन जगतोय, बरोबर. असली राहिलंच नाही. पहा या शरीरामधून आपण इतकं धावत होतो, पळत होतो, दम लागत नव्हता. पण हल्ली हल्ली माणसं म्हणतात मला दम लागतो. याचा अर्थ हृदयाला सुद्धा कमजोरी यायला. शरीर तर आपलं आहे, 100 वर्षाचं आयुष्य आहे, मग एक एक अवयव का बाद होत चाललं याचा विचार नाही. आज तपासायला नेलं, इतके क्लिअर रिपोर्ट आले. माणसं म्हणजे सगळं लिहिलंय माझं, पण हातात रिपोर्ट घेईपर्यंत आज काय होणार नाही याची खात्री काय आहे. या शरीराचं अल्प आयुष्य मानव देह शतघडीले ते अर्ध रात्र खाय, निम्मी रात्र तू झोपे. 50 वर्ष गेली आपली, आपल्या हातात आहेच काय. पहा पण एक गोष्ट भगवंतानं आतमध्ये टाकली, ज्याचं नाव बुद्धी आहे. बुद्धी, त्या बुद्धीचं विशेष आहे. इथं 5 वर्षाचं पोरगा काढून बसतात आणि त्याला त्याच्या 100व्या वर्षी विचारा तुला आठवतं का रे. इथं एक प्रवचन चाललं होतं, तो म्हणे आठवतं. इथं महिला होत्या, ती 100व्या वर्षी चांगलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, आणि एका केशवराजाची परिस्थिती काय बुद्धी आहे. 5 वर्षाचं लेकरू 100 वर्षापर्यंत काही गोष्टी लक्षात ठेवू शकतं. हे भगवंताने दिलेली देणगी आहे, पण तिचा उपयोग भगवंतासाठी केला तरच उपयोग आहे, नाही तर बुद्धी डॅमेज होते. काल काय खाल्लं ते ध्यानात राहत. माणसं म्हणतात ते 5 आवडले आता, त्याच्या काही ध्यानात राहत. पण ती बुद्धी जर देवाकडे नेली तर ती शेवटपर्यंत काम करते. म्हणून ज्ञानेश्वरी इथपर्यंत आली. विचार करा की मला बघा अजून एक महत्वाचं आहे. हिंदू धर्माला हात जोडून विनंती आहे, कोणत्याही धर्मात मला तुम्ही शीख आहे, इसाई आहे, इस्लामी, बरोबर आहे ना. कोणत्या धर्मात चालू सगळेजण म्हणतात कोणी आहे, कोणी आहे, कोणी आहे, कोणी आहे. कोण आहे काय माहिती. पहा काय म्हणतात अल्लाने मुझे भेजा इधर, बरोबर आहे. आता येशूला खिळे ठोकले आणि तो काय म्हणतो, हे देवा माफ कर, हे काय करतात त्यांना कळत म्हणतात ना. विचार करा, बारकाई आहे त्याच्यात. पाहता येईल पुढचा आहे का. काही म्हणतात हे ग्रंथ आमचे देव आहेत, म्हणतात ना ग्रंथ आहे. पण एक नियम आमचा फक्त हिंदू धर्मसंस्कार सांगतो, तो कृष्ण म्हणतो अरे मीच देव आहे आणि माझ्यापासून तुम्ही झालेले आहात. ममेवांश जीवलोके जीवभूता सनातना मन शस्त्राने इंद्रियाने प्रकृती सारे. तुम्ही माझे अंश आहात, माझ्याच रक्तातून तुमचा जन्म आहे. हा सांगणारा एकमेव धर्म आहे, ज्याचं नाव हिंदू धर्म आहे. आपण आहोत कुठे हे आपल्याला कळेना, आपणच देव आहे. आणि आमच्या देवाने येऊन इथं सांगितलंय काय मी आहे जो मज होय आनंद शरण दयाची निवारी मी जन्म. कोणत्या धर्मात जाताना विचार तुमच्या देवाचं नाव काय सांगता येणार नाही. कोणी है, कोणी है, कोणी है. तिसरी थर्ड पॉवर आहे, अदृश्य शक्ती आहे, बरोबर आहे ना. पण आमचा म्हणतो मी आहे, मी अवतार घेऊन आलो, मी देवकीच्या पोटी आलो, यशोदेच्या जवळ राहिलो, याचं नाव श्रीकृष्ण आहे. अजून काय पाहिजे. आणि त्या श्रीकृष्णाने विटाळ पाळला नाही, सुतक पाळलं नाही. इथं आलं, गीता आहे ना, इथं आलं. आपण ज्ञानेश्वरी वाचायला तयार नाही. आपल्याला माऊली जे देतील ना ते जगात कोणी देणार नाही. इतकं माऊलींनी ज्ञान दिले. कृष्णाचा अवतार परत माऊलीने घेतला आणि कृष्ण अष्टमीला जन्म झाला. विचार करा, आपल्या इतकं भाग्यवान कोणी नाही. इथं सुद्धा रेड्याची पहा प्रतिमा आहे ना माऊलीची, सासला आहे, आयाला आहे.
आपला तालुका किती म्हणजे खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे की आम्ही त्यांच्या नंतर जन्माला आलो, नाहीतर आपल्याला सुद्धा त्या पापाचा अधिकारी व्हावा लागला असतं माऊलींना त्रास देण्यात. बरोबर आहे ना? पण खूप भाग्यवान आहोत. मला मुद्दाम सांगायचं आहे, ही माणसं चालली ही आज्ञानी होती, पण ही जात्यावर जाताना देवाचं नाव घेत होती. आणि आपण मात्र बटन दाबताना एकच म्हणतो, किती वाजले काय माहिती, 1 तासात होईल का नाही. आपल्या डोक्यामध्ये गणित आहे आणि त्यांच्या डोक्यात देव होता. बरोबर आहे ना? गणित पाहिजे पण सांख्य योगाचं पाहिजे. गणित पाहिजे पण नियोजनात्मक पाहिजे. आपल्या डोक्यात तर गणित वेगळं आहे, हे झालं ते कधी होईल. म्हणून जगात सर्वश्रेष्ठ काय सांगितलं तर हिंदू धर्म आहे. म्हणून या बाया जात्यावर जाताना म्हणायच्या, रामा तुझं नाव वाज नाही म्या घेतील, पुरद माझं सुन कोण गंध्याला गुतील. त्या म्हणायच्या, देवा अरे मी दळते, पुढे गुंतले होते काय माहिती तुला मी आठवलं नाही दिवसभर. तेवढ्या शब्दावर ते पीठ जे पडत होतं ना ते सात्विक होतं, म्हणून यांना आयुष्य लाभलं. यांना आयुष्य नाही नुसती लाभली तर आरोग्य पण लाभलं. आणि आपल्या 25 वर्ष गोळ्या चालू झाल्या, झोपताना गोळी उठल्या बरोबर गोळी आहे ना. विचार करा, वातावरण बदलली. माझा कसा बसला 2 दिवस मी कार्यक्रम केले नाहीत दादा, पण रोहिदास दादा दात खेळ कुठे ते त्यांनी आग्रह केला नाही म्हटले ताई एवढ्या वेळेस या लेडीजची दशक्रिया आहे. मी नाही यावं असं वाटत होतं, घसा बसला पण म्हणजे या ना ताई, जरा महिलांना बरं वाटतं. पण महिलांना पुढे या म्हणून कुणीच येईल ना. तुम्ही आल्या माऊल्यांना साष्टांग दंडवत आहे का पुढे या. जरा माणूस ऐकतो 2 शब्द. मला फार येतं असं नाही, मी घरी नातवंड सांभाळते, घरी गेल्या दोन बाकी सगळंच करावं लागतं. एक वाचनानं बाकी काही नाहीये. पण हे काय वाचाल तर वाचाल. एक जागतिक तत्व वाढवली नावाचा म्हणतो, पुस्तकाशिवाय न्याय झोपलेला आहे, ईश्वर मौन आहे, शब्दमुख आहे, दर्शन नव्हे आहे, प्राकृतिक विज्ञान शब्द आहे, सर्व वस्तू अंधकारमय आहे. वाचाल तर वाचाल, पुस्तक माणसाचं मस्तक हलतो. आता तुम्ही इतके भाग्यवान येता, नाही वाचायला येतं, मोबाईलवर ऐकायला येते. श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. श्रवणा कीर्तने विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन. ह्या 9 विधा भक्तीमध्ये जास्त भक्ती श्रवणाची सांगितली. जी लोक लिहिता वाचता येत नव्हती ती कीर्तन करतात झाली ना. माऊली पुढे कोणत्या भागात होते. माझं गेल्या 28ला कीर्तन होतं काही त्याला वाशीला. तर्णपान पोरग 4 मजली इमारतीमध्ये राहतात. त्या बिल्डिंग नजरेच्या टप्प्याच्या पलीकडच्या उंचावर गेलेल्या त्या बिल्डिंगी असा मस्त पटांगण वाशीमध्ये सेक्टर 15ला कीर्तन झालं. एक पोरग आलं, त्याने त्या खुर्चीला धरूनच बसतो. तर्णपान पोरग 18-20 वर्षाचा असावं. पाया पडतात, पाया जातात, हाता उठाने म्हणलं का रे बाया का बसतात. मला वाटतं त्याची माझी काही ओळख नाही का काय. म्हणलं मला तुमच्याशी बोलायचंय. काही माप काढायला येतात आमची, त्यांना पण माहिती आम्ही त्यांना जन्म देतो. आमची माप काढायला आम्ही तुम्हाला जन्म दिलेला आहे. आम्ही आजपर्यंत कोणी वरून पडलं नाही, बाईच्याच पोटातून जन्माला आला. तुम्ही काय आमची माप काढता. पहा ते पोरग जवळ येऊन बसत. म्हटलं तुझं काय काय काम आहे. माळ घालायची का, कारण माळ घालायला चिटकत काही. म्हटलं मी 5ला 6व्या मजल्यावर राहतो. मी 5 दिवस झाले तर कीर्तन चालत माझा अभ्यास चालतो. त्याला मी विचारलं कॉलेजला असावा, पण मला यावंच नाही वाटलं कधी खाली. पण आज यावं वाटलं तुमचा आवाज ऐकून, म्हणून मी कीर्तनाला आलो. मला खूप आवडलं ताई. अरे वा छान वाटलं तुझ्यासारखी कमी बाई थोडं जेव्हा आम्हाला जॉईन होता तेव्हा आम्हाला वाटलं का आता मारायला मोकळं झालो आम्ही. तुम्ही हे स्वीकारलं, कोणीतरी वाटच पाहिजे नाही याला. तर म्हणलं नाही नाही तुमची गरज आहे. छान बोलला. म्हटलं माझा एक प्रश्न आहे. म्हणलं बोल. म्हटलं ताई इतकं छान बोललं तुम्ही सांगितलं त्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली. म्हणजे सूर्याचं पिल्लू आहे. सूर्याचा जन्म झाला तो कसा झाला ते नाही मला माहिती. पण जेव्हा सूर्य आला या अंतराळात तेव्हा त्याला धडकला आणि त्याच्यातून हे पिल्लू बाहेर पडलं. आणि त्याच्यापासून ते थंड होता 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 डोंगर दऱ्या निर्माण झाल्या असं मी वाचलं आहे. म्हणलं बरोबर आहे. म्हणजे तो बरोबर आहे म्हणलं याचा अर्थ तो माझं माफ काढायला. म्हटलं बरं. मी म्हणलं पण अशा एकच नाही बरं का, अशा 14 पृथ्वी आहे. तो म्हणला कसं काय.
म्हणजे 14 आहेत. पण कशावर म्हणजे एकलेला कंठवेची म्हणून मी केली निर्माण होत 14 भुवने. बाळा तुझा जन्म नसत पण एलियन नावाची काही जीव खाली येत होते त्या बकरीवर आणि ते खाली यायचे, ते परत जायचे. त्या एलियनला आयुष्य नाही, मरण नाही, आहे तसंच येते. त्यांची वाढ नाही काय नाही, आहे तेवढंच आहे. फक्त या पृथ्वीचं नाव मृत्यूलोक आहे, बाकीच्या 13 पृथ्व्यांचं नाव मृत्यूलोक नाही, फक्त याचं नाव मृत्यूलोक आहे. हे मी त्याला सांगितलं. तो म्हणलं हे नव्हतं मला माहिती, बरं झालं मी तुमच्याकडे आलो, मला माहित झालं. म्हणजे 14 आहे. कोण म्हणतं? म्हणजे माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज. म्हणलं आता अजून एक प्रश्न म्हटलं विचार. मला म्हटला चंद्राचा जन्म कसा झाला? म्हणलं तो समुद्रातून झाला. म्हणतो कसा? काय काय बाया पुरुष पण ऐकायला लागले, तो काय बोलतोय ते. मला कशावर? म्हणलं तू बराने मला सांगितलं. म्हणलं काय सांगितलं? म्हटलं समुद्र ज्याचा पिता, बंधू ज्याचा चंद्रमा, भगिनी ते रमा, शंखाची निहुना जायचा द्वारकेचा हरी आणि शंख दारोदारी भीक मागे, असं तुकोबराय म्हणतात. याच्यावरून चंद्र हा समुद्राचा मुलगा आहे हे आम्हाला कळालं. म्हणलं अहो ताई मी तेच वाचित होतो आणि त्याच्यात आलं समुद्रापासून तो चंद्र निर्माण झाला आणि तुम्ही कधीच विज्ञान ज्ञान सांगत होते. म्हणलं आपण विचारू यांना, खरं यांना काय माहिती. म्हणलं आम्ही 400 वर्षापूर्वी सांगितलं आणि तुमचा मोबाईल आता सांगतो, एवढाच फरक आहे. अहो विचार करा, संतांनी काय दिलं नाही आपल्याला? फक्त संतांची संगती म्हणून मार्गगती आणि आकारा श्रीपती. संत दिले सोडून आपण नुसतं मोबाईल मध्ये गुंग झालो आणि त्याला आपण आजाराला बळी पडलो, हे महत्वाचं आहे. ते पोरग मला म्हणलं ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, मी तुम्हाला काय विचारलं तर सांगत जावं का. एक पोरग तर प्रेमात पडलं ना ज्ञानेश्वरीच्या, याच्यापेक्षा काय आहे? म्हणला रोज वाचित जाईल मी आता ज्ञानेश्वरी. मला एवढंच करायचंय, प्रत्येक बाईनं कीर्तनकार झालं पाहिजे, प्रत्येक बाईनं प्रवचनकार झालं पाहिजे. कारण बाकी चोरी नाही काय का आपल्या घरातल्या घरात तरी शांतता लाभली, निदान आपल्या घरामध्ये तोंडातून वाईट शब्द तरी नाही आले पाहिजे, तरच पुढची पिढी टिकणार आहे. नाही तर सुसंस्कारित भारत नुसता म्हणण्यापुरता नको, गर्वसे कहो हम हिंदू आहे हे नुसतं म्हणून जमणार नाही. आपल्याला ते टिकवलं पाहिजे, कारण आमच्या मागच्या पिढ्यांना इथपर्यंत येईपर्यंत संघर्ष केलाय जीवनात. आणि त्या सह्याद्रीच्या कड्यावर उभ्या असलेल्या जिजाऊला थोडा संघर्ष करावा लागला. काल ज्यांचं खऱ्या अर्थानं गौरव झाला सावित्रीबाई फुले, तिच्या अंगावरती लोकांनी दगडशेण सुद्धा टाकलं आणि प्लेगचा आजार तिला दुसऱ्यांमुळे झाला. तिनं आज देहाचा त्याग केला पण जगाचं कल्याण केलं. गेली बिचारी पण पिढ्यान नावं राहिली ना, म्हणून मरावे परी कीर्ती रूपी ओढावे, एवढं तरी करता आलं पाहिजे. आणि हे सगळं बाईंच्या हातात आहे, यांच्या काहीच नाही हातामध्ये. म्हणाल कशावरून? सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, उद्धवा लागला कृष्ण दाता. बाईच्या हातात सगळं जग आहे, म्हणून जिच्या हाती पाळण्याची जोडी ती जगाचा उद्धार तुमच्या हातात आहे. म्हणूनच मी म्हणत असते बायांना पुढे घ्या, त्यांना ऐकू द्या जरा. मला काही येत नाहीये पण जे बोलल ते तुम्हाला आवडतं म्हणून मी म्हणत असते येत जा, कारण तुमच्यात प्रचंड शक्ती आहे. अरे यांच्या हातात मडकं आलं हे घाबरतात, यांच्या अंगाचा थरकाप होतो म्हणून तुमचा हात त्यांच्या पाठीवर लागतो. तुम्ही किती मोठे तुम्हालाच माहित नाही. तुमचा हात यांच्या पाठीवर पाहिजे, तुमचा हात यांच्या पुढे गेला आणि तुमची किंमत तुम्ही शून्य केली, बरोबर आहे ना? नाही मागायचं भावांकडे, यांच्याकडे काय मागता? जन्म देणारी बाई आहे, तिने कधीच कुणाकडे हात पसरायचा नाही. भावाकडे नाही, बापाकडे नाही, नवऱ्याकडे नाही, पोराकडे नाही. आपल्या पायात लक्ष्मी, पायात. आणि यांच्या मनगटात यांना कष्ट करावे लागतात. आपल्याला पायातच लक्ष्मी आहे. घरात गेल्यावर नवऱ्याचा पगार वाढलाच पाहिजे, तिचं नाव लक्ष्मी. आपोआप घरात गेल्यावर नवऱ्याचा स्वभाव बदलला पाहिजे. घरात गेल्यावर आपल्या सात्विकतेमुळे घर प्रसन्न झालं पाहिजे, वितरित पवित्र करता आले पाहिजे. हे नामस्मरणावर अवलंबून आहे. म्हणून झडझडवणी वहिला निर हे भक्तीचे वाटे लागत तरीच गा पावसी अव्यंग निराम. बरं काय त्याला तरच नाही ना, झोपतून उठलं का राम राम, झोपायकडे कृष्ण कृष्ण, काय आवडेल ते म्हणा. फक्त मन प्रसन्न ठेवा, मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार्य. एवढं फक्त बाईला करायचे. म्हणून मी एवढीच विनंती करते, बाया एवढ्या व्हायबल आहेत. आणि आम्ही 2 साड्यांवर आयुष्य काढले, 2 वर्ष 2 साड्या, आणि आता 2 पूज्य तरी म्हणतात
साडीच नाही. त्याचा अर्थ असा आहे आपण समाधानी राहिलो म्हणून चित्ती असं द्यावे समाधान. म्हणून मी माहेर आधी विचारत असते, चांगल्या माहेरच्या घरातून जर पोरगी चांगल्याच घरात आली तर डबल चांगलं होतं. पण आईबाप सगळ्यांना चांगले मिळतील असं तू म्हणाल कशावर? एखाद्या आईने जर पोराचं एखादी वस्तू चोरून शाळेतून आणलेली पाहिजे तर ती आई म्हणते परत शाळेत नको येऊ, नाही तर पोर मारते. समजून घ्या, आपली आई चुकीची. काही पोरांनी आईचे कान सुद्धा, बरोबर आहे ना, आईचे कान दाताने तोडले फाशीच्या शिक्षेच्या वेळेस. कारण तू जर हे ऐकलं नसतं तर आज माझ्यावर. याचा अर्थ असा आपण कुठं चाललोय हे महत्वाचं. गर्भसंस्कार हे झाले पाहिजे. आई गेली म्हणजे माहेरी कळवा का साडी आली पाहिजे. बाळांनो, पोरांची नाती महत्वाची नाहीत आपल्याला. बाळांनो, आई बापाची नाती महत्वाची नाही. बाळांनो, आपल्याला फक्त नवरा आणि भाऊ दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. शेवटची साडी ही भावाची आहे आणि आयुष्यभर जीवन हे नवऱ्यासाठी. ही दोन माणसं फार महत्वाची आहे. जर अंगावर आपल्या भावाची साडी नसेल ना तर देव सुद्धा म्हणतो तुला एवढ्या करता पाठवली होती ना, तुला शेवट सुद्धा तुझा चांगला करता नाही आला. शेवट तो भला माझा कोण राहिला. हे आपल्याला आपल्या हातात आहे. हे सगळं आहे ना, कुणाशी वाईट व्हायचं नाही. ज्याची कर्म त्याच्या बरोबर चांगलं वागा. काकस्पर्श झाला काय आजीला फार काही झालं, ठीक आहे ना. दुबळा पाबळा भाऊ बहिणीला असावा, बांधी बुद्धी चुळी एका नातीचा विसावा. लेक आहे ना आईला, आणि तर काय होईल डबल झालं. लेक आली माहेर तर म्हणून आई वाचून माहेर पती, वाचून सासर पाण्या पावसा वाचून रान दिसत विसरत. भूक लागली पोटाला कसं कळत आईला, बाई फुलाचा सुगंध कसा पुसावा जाईला. भूक लागली पोटाला सडते दाण्यारी, सांगते बाई तुला माझी आई नव्हती घरी. पूर्ण आई बाप आहेत मग जात जा. आई बाप आहेत मी नाही म्हणलं तरी जायचं बर का. अरे पुढच्या पिढ्यांना मावश्या नाही, मामा नाही, काका नाही, चुलता नाही, आत्या नाही, बागावीला नाते मला काही. एक बाई आली म्हणजे माझी मावळण आली. ती बाई गेल्या महिन्यात मला म्हणते मावळण म्हणजे काय. मावळण शब्द कळे ना काय चाललंय. आपली फार भयानक परिस्थिती होत चालली. फक्त वस्तूंनी घर भरले पण मेंदू मोकळे झाले. मेंदूत काहीच नाही, आचार नाही, विचार नाही, सात्विकता नाही, प्रेम नाही, भाव नाही, भावना नाही, काही नाही. अगं मावशी म्हणून तरी तो माझी निरी, माझं नाही बाई माझ्या बहिणीचा हरी. आम्ही आमच्या पोरांपेक्षा बहिणीच्या पोरांवर खूप प्रेम केले. विचार करा, आमच्या भावांनी बहिणीला पोरग झाला, भाऊ आमच्या लग्नाला हात लावायचे. माझ्या बहिणीचा संसार झाला, बरोबर आहे ना. आणि भावाला आनंद व्हायचा माझ्या बहिणीला पोरग झालं, माझ्या पोरीचं कल्याण होईल. आता कोणीच कुणाला विचारायला तयार नाही. माझी एवढीच विनंती आहे, आपल्याला ह्या लोकांचे स्पर्श झाले यांच्यातले थोडे तरी गुण आपल्याला जपून ठेवले पाहिजे. यांच्यातले थोडे तरी भावना आपल्यामध्ये उतरल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टीला एकमेव कारण आहे, नामस्मरण करा, दिव्य जीवन जगा आणि सज्जन होऊन हरवतीचा प्रवास संपवा. पोरांवर योग्य संस्कार करा. आता सुना ऐकत नाही पण ज्या दिवशी बाई बरोबर राहील त्या दिवसापासून तिचा मोबाईल जप्त करा, तरच पुढची पिढी, नाही तर जन्मता चष्मे लागणार आहे, जन्मता बधीरपणा येणार आहे मुलांना. अहो हे एवढं वरून उपग्रहावरून येणाऱ्या लहरी जर हे कॅप्चर करतंय. आज नासावर काय चाललंय इथं दिसतंय, लाखो किलोमीटर अंतरावरचं ह्याच्यात येतंय. याचा अर्थ त्याच्यामध्ये किती पावर आहे त्या. आम्ही मुलं जन्माला आल्यावर आरसा दाखवत नव्हतो, मुलं जन्माला आल्यावर फोटो काढत नव्हतो, कारण त्याची प्रतिकिरण त्याच्यात गेली तर त्याच्या अवयवाला काही धोका होईल. आता पूर्ण झाल्याबरोबर लगेच स्टेटसला त्याचा फोटो आहे. याचा अर्थ आपणच आपल्या मुलांवर अत्याचार चालवलेला आहे आणि त्याला जबाबदार दुसरं कोणीच नाही, फक्त एकटी आई आहे. बापा पुढे पोरं घाबरतात, पण आयांनी पोरं डोक्यावर ठेवली. पुढची पिढी आपली सगळी अपंगत्वाला जाण्याची शक्यता आहे. त्या 40 वर्ष झाली लग्न होईल पोरांची, त्यामध्ये ती नाही झालीच कशी तरी लग्न, तर पुन्हा 10 वर्ष का होत नाही म्हणून 50व्या वर्षी होणारी मुलं ती शरीरात
मुलांनी आधीच होणार. कारण आज तुम्ही जर 2 भाकरी खाता आणि खाऊ का नाही, शरीर कमकुवतच जात ना, पचनशक्ती कमी झाली, इंद्रिय कमजोर झाली, मग ती मुलं पण कमजोर होतात. 25 पर्यंत 2 मुलं झालीच पाहिजे. आणि या राष्ट्राची संपत्ती आपली मुलं आहे, आपली प्रॉपर्टी नाही. ह्या राष्ट्राची संपत्ती जशी आपण आहोत त्याची आपल्याला या जमिनीला 2 मुलं तरी देण्याचं आपल्याला एवढी तरी आपल्यामध्ये पाहिजे. देवाची उतराई होण्याची भावना की देवा मी सुद्धा या भूमीला 2 मुलं दिली, जशी तू मला दिला जन्म तसा मी माझ्या 2 मुलांना देणार आणि मग या भूमीची उतराई होऊनच माझा शेवट करणार. हे झालं पाहिजे. आपलाही नैवेद्य गेला पाहिजे. आपला जसा धर्म आहे तर वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवती एरतेचा अनुष्ठिती सामान्य सकल. म्हणून मुलांना, सुनांना, मुलींना समजून सांगा 2 गोष्टी. माझी मुलगी म्हणत होती मला एकच पोरगोबात झालं, तिला मुलं दुसरं होऊ दे बघ, अजूनही सांगते. पण तिच्या भाऊजेला सांगितलं म्हणजे माझ्या सोनाला तिला समजून सांग एकाला दुसरं होऊ दे. आता ती पोरगी झाली दुसरी, मग एवढा त्यांच्या घरामध्ये आनंद, मुलगी झाली किती आनंद होतो. मग आता पण होतो आनंद, आधी नव्हते. म्हणून माझ्या सुनेला आणि मुलाला, मुलीला 2 मुलं आहेत म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. आधी केले मग सांगितले मला 2 मुलं आहेत, पण 2 होऊ द्या. कारण एक पोरग म्हातारपणी तुम्हाला जाब विचारणार आहे. बंगला आहे, गाडी आहे, शेती आहे, सगळे सख्ख कोण एकच ना, सख्ख पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये बिस्किटचा पुडा घेऊन जाणारा फक्त भाऊ होता बरं का, दुसरं जगात कोणी सापडणार नाही. बहिणीला बहीण होऊ द्या, भावाला भाऊ होऊ द्या, पण होऊ द्या. नाती सांभाळा, सणवार उत्सव साजरे करा. जन्माला आलाच आहात तर सात्विकतेकडे चला. हा देश आपला आहे. आणि मग म्हणा गर्व से तो हम हिंदू आहे. म्हणून झालेली सेवा या आजीमध्ये जेवढे चांगले गुण होते त्यातला एक तरी गुण आपल्याला नेता यावा हीच खरी श्रद्धांजली. श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की.